नमस्कार. मी प्रताप भोसले, आम आदमी पार्टी जिल्हा अध्यक्ष लातूर. आज तहसील कार्यालय लातूर येथे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा माननीय अरविंद केजरीवाल साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रंगाजे रातुरे सर यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी आम आदमी पार्टीचे आज वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण लातूर तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलनाचं करत आहोत. असे वारंवार आंदोलन करण्याची गरज जनतेला का पडत आहे? कारण या ठिकाणी निर्लज्ज निगरगट्ट सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेवर बसलेलं आहे. या भारत देशातील प्रत्येक घटक, प्रत्येक समाज घटक हा कुठल्या ना कुठल्या अडचणीमध्ये आलेला आहे. शेतकऱ्याची अडचण आहे, नोकरदाराची अडचण आहे, शेतमजूर असतील, बांधकाम कामगार असतील, सगळेजण प्रत्येक एका संकटातून जात आहेत. आर्थिक महामंदीचा सगळ्यात मोठा फटका हा सामान्य जनतेला बसलेला आहे. त्यातच भरीत भर म्हणून या लोकांचा भ्रष्टाचार सुद्धा या लोकांना त्रास देण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि हे केंद्र सरकार आपल्या भ्रष्टाचारी मित्रांना याच्यातून वाचवत आहे. तर याच्यासाठी म्हणून सामान्य जनतेला कुठेतरी दिलासा मिळावा, याच्यासाठी म्हणून एक आज आंदोलन करण्यात येत आहे. हे महाराष्ट्रातील जे सरकार आहे, जे स्वतःला खरी शिवसेना म्हणून सगळ्यासमोर सांगत आहे, तर या सरकारने थोडंसं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ज्यावेळी ह्या शिवसेनेने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या निवडणुका होत्या त्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलेलं होतं की 300 युनिटपर्यंत जर लाईट बिल वापरली गेली तर 30% सूट देऊ. आणि त्यांच्यासोबत सत्तेत असलेले भाजप सरकार यांनीसुद्धा असं सांगितलं होतं प्रत्येक राज्यामध्ये निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही 200 युनिटपर्यंत वीज बिल माफ करू. परंतु असंच कुठंच त्यांनी सुविधा देताना दिसत नाही. परंतु ज्या ठिकाणी आम आदमी पार्टीचं सरकार आहे, ते दिल्ली असेल किंवा पंजाब असेल, त्या ठिकाणी आम आदमी पार्टीने जनतेला वीज बिल आणि मोफत केलेलं आहे. तसेच परवा महाराष्ट्रामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला, तर त्या अवकाळी पावसामुळे जी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, तर त्या नुकसानीसाठी म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये हेक्टरी देण्यात यावे. शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन देण्यात यावी. राज्यामध्ये प्रलंबित असलेली नोकरी भरती ही लवकरात लवकर चालू करावी. नोकरी भरती करत असताना कंत्राटदारी पद्धत बंद करावी. आणि देशामध्ये विरोधी पक्षातील नेत्यावर ईडी आणि CBIच्या माध्यमातून ज्या चुकीच्या कारवाया होत आहेत, त्या कारवाया लवकरात लवकर बंद कराव्यात. लातूर शहरामधील शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये इथल्या जनतेची भरपूर प्रमाणात लूट चालू आहे. ती लूट लवकरात लवकर थांबावी आणि तिच्यावर आळा घालण्यासाठी इथल्या प्रशासनाने आणि महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा. आणि आमदार खासदाराचे पेन्शन बंद करावे. पंजाब येथील आम आदमी पार्टीचे सरकार आहे, तेथील मुख्यमंत्री माननीय भगवंत मान साहेबांनी त्या ठिकाणी आमदारांना एक वेळेस आमदार निवडून आले तर एकच वेळेस पेन्शन द्या. तर याच्या अगोदर असं होतं, जितके वेळेस आमदार खासदार होतील त्या वेळेस त्यांचं पेन्शन हे वाढत होतं. तरी मानसाहेबांनी त्या ठिकाणी आमदार किती वेळेस जरी झाले तर फक्त एक वेळेसच तुम्हाला पेन्शन मिळेल अशी तरतूद तिथे केलेली आहे. तर त्याच धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा असं पेन्शन आणि केंद्रातसुद्धा खासदारकीचं पेन्शन लागू व्हायला पाहिजे, हे आम आदमी पार्टीच्या मागण्या आहे. मित्रांनो, परवाच एका ठिकाणी सांगायचं झालं तर राहुल गांधींनी ज्या लोकांनी चोरी केली त्या लोकांना चोर असं त्यांनी भाषणातून आपलं संबोधलं असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर अटक झाली आहे. आणि ही अटक जे ह्या ठिकाणी त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केलेला आहे, तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. भलेही आम्ही राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या विरोधात काम करत असलो तरी लोकशाहीवर होणारे असे चुकीच्या पद्धतीचे हल्ले ही आम्ही खपवून घेणार नाही आणि त्याच्या विरोधात म्हणून आजचं एक आंदोलन आहे. या ठिकाणी